हाय, मी अपेक्षा. सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता आहे ना आमचा स्वयंपाक पण झाला आहे आणि मी आणि दादू चालले आता अस्तर आणायला. तर फॉल आणि अस्तर आणायचे गावामधून, तर आम्ही घेऊन येतो. आणि आता थोडंसं ऊन पडलं आहे बाहेर, तर मम्मीनं कपडे धुती आहे. तर लय कपडे साचलेले आमच्या पावसामुळं. तर आता आहे ना मस्त ऊन पडलं आहे बाहेर. दादूचे 3 ड्रेस आहे, तुझे 2-3. तर आता आहे ना मी पहिले अस्तर घेऊन येते, परत दादूला जायचं आहे क्लासला. मी ना आत्ताच अस्तर घेऊन आले, फॉल घेऊन आले. तर आता आहे ना मला ना भात गरम करायचा आहे मस्त. तर इकडं रात्रीचा भात होता, ते त्याच्यात मी कोथिंबीर टाकली, इकडं मिरच्या कढीपत्ता टाकून मस्त आहे ना मी भात गरम करते. आता मला असं गरम केलेलं भात आहे का आवडतो, त्याच्यामुळे ना आता मी ना भात गरम करते, मग आम्ही ना जेवण करू. मम्मी, तो तुला बो करीत होता, आपण व्हिडिओ चालू करा ना. हा, मम्मीने इकडं ब्लाऊज शिवला, तर फिटिंग चालू आहे, पण त्याचं माप कचरा इकडं होत, त्याच्यामुळं. चोपडी आणली आम्ही. चोपडी दाखव आपली. आणि किती आहे छाती किती? ही आमची चोपडी. ओके, आम्हाला नाही ही फ्रॉक कापायची आता, लहान बाळाची, एकदम लहान बाळाची, 6 महिन्याची खानाची फ्रॉक एकादशीला घालायची त्यांना. बरोबर आली. 2 साड्या आणल्या ह्यांच्याकडनं. हा का? स्टॉक मध्ये लपून मला दाखवायला नाही आणलं. आता आमचे सर आले घरात. थांबा. सराला एवढं घाबरत तुम्ही? पैसेकडून आले मग लपून का वाटत? वायफळ का घ्यायची? घालत तर नाही. तुम्ही छान वाटलं म्हणजे असे कॉटन मधले. आम्ही आता दीदी आपण नाही का ड्रेस पाहिले का तेव्हा त्या पाय वरती आता आले म्हणे, आपण म्हणलं नको, माझ्याकडे खूप झाले ना. बसा आता तुम्ही. हे आपले पीस पण कसे पांगले इकडे. ते तुम्ही खोललं बघा, हरवले परत आम्हाला म्हणायचं नाही. तुम्ही कुठे ठेवलं? थोड्या वेळाने शिवते नाही, आधीच सांगतो. फ्रॉक शिव, हे शिव, फ्रॉक शिव. हा हा बाई, ते शूट आहे त्यांना द्यायचं आहे. मी आता मागं सरकून तुमची गंमत बघते. मी व्हिडिओ काढतो, तुम्ही दोघींनी कटिंग करा. नाही, दीदीला फ्रॉक कटिंग शिकवला दाखव ना. नको, आज त्यांना शिकवायचं. त्याला नाही शिकवायचं. वरती हा घ्यावा का हा घ्यावा? कोणता घे? काही नाही ना, हा जास्त परफेक्ट होतो याला. हा मग हा खाली घेऊ आणि हा वरती घेऊ, कारण फ्रॉक कस काय त्याच्याकडून असं झालं काय माहिती? भेटलं नसेल. सोम नाही भेटला नसेल ना, चुकून झालं ते. नाही चुकून नाही झालं. एका खाली एक होते वाटतं ते, त्याच्यामुळे काही नाही, परफेक्टच आहे. तरी पण मग पत्रे माप पुढे ते 19 आहे फक्त, पूर्ण खांद्यापासून. अख्खी फ्रॉकची. हा, मोठी शिवायला लागते थोडीशी. इथं गोळ झाले. हा, त्या साईडने घे. बरोबर बसली गाडी. छोटच आहे एकदम, बाहुलीवाणी. मापा राहते छोटे पत्रे ते 7 रुंदी 7 घेऊ आपण. थोडं वाढ करावं दे, नाही का सुधारलेली वाटली. हा, त्यांना थोडीशी मोठी शिव लागते, त्यांना थोडी 1 वर्षाच्या मुलीचं माप असेल आहे नाही. हे बाकी वाढवायचे तर काय, या गाडीवरतीच घे एकदम. या गाडीवर आलं पाहिजे. किती आवाज येऊ राहील बाई त्याचा केवळ. 7 बरोबर झालं, 7:15. 8 इंच म्हणजे शिवून 7 होईल. गळा 2 आणि शोल्डर किती घेतलं? किती घेऊ आपण? 4 साडेचार. 5 वर राहिला ना, शिवून 4.5चं होईल. तिकडून जाईल, इकडून शिवून जाईल ना. लय छोटं पण नको. 4 होतं तयार ना. 4 खाली पण 4 घेतलं. 3 मुंडा खाली 4. रंगाचे आकार देऊन खाली किती घेऊ पत्र ताई? मग गळा टाकला छोटाच घेऊ 3चा.
6:30 हां 6:30 आपण करू. ते कंबर घेऊन आपण ते बाळाची. ओके झाली का बाहुली होय. ती केवढं दिसू राहिलं छोटस आहे ना. हो मग बाळ केवढं राहतं. एक वीक हा ना बाई. छातीचं 19 चांगलं. इंची आहे ना त्या बाळाची. हम्म. म्हणजे एवढं हम्म. बरोबर मग लहानच आहे बरोबर. ती. इथून एवढ्याच प्लेट भरपूर देऊ बरं का आपण त्याला कचऱ्यात आहे. खाली गोल आकार द्यायचा आहे का नाही. आत्ताच नाही. गोल आकार स्टेटस शिवून आपण आंब्रेला थोडी शिवणार आहे गोल हा. करायला. हो आंब्रेला गोल कटिंग असते ना. थोडं वाढवून घेतलं तरी. डायरेक्ट मागचा आणि पुढचा सारखाच. हा सारखंच आहे ना. मला असं वाटतं जर चैन टाकली तर पाठीमागून का नको. काही गरज नाही आली ती. टोचणार ते असं झोपल्यावर. हा एवढा नाही घालणार त्या फक्त फोटो. मग तरी पण मग हे होईल ना हो. त्या पुढं मंदिरात वगैरे गेल्या तर जाते ना तिला घालून नाही का. पुढचा भाग मागचा भाग किती भारी झाली. किती मोठं फ्रॉक. स्कर्टला ते दुसरंच काय वाटतं. स्कर्टला दुसराच घेऊ मोठा पूर्ण घेर वापरू. ठीक आहे ना. त्याची घडी बदलाव. नाही असंच घेऊन डायरेक्ट एवढं घेऊन टाकू. हम्म. लेडीला हा. लागणारच किती मोजा आहे. ना. उंची हा, मोजून उंची. घेऊ. माझा किती आहे मस्त. एवढी उंची मोजून घेऊन काढून घेतो तेवढं. काठ खाली राहू दे म्हणजे टिप मारायची हा, तेच गरज ना. नाही. तिथून वरती उंची म्हणून 7 गेले. 12. वाढवच राहू तरी पण 20 घे. हे खालीवर आहे इकडून माझं थोडं खाली माझं हे भरपूर खालीवर आहे बा. हा हा इथूनच घे ना वरून. मग हा काट आला असता ना कचरा काही. जाते थोडंफार खालीवर काय 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 मागून पुढून जाईल ते काही हा. नाही एवढं. बरंच आहे बा. नाही पण काही प्रॉब्लेम नाही आपल्या शिवाय. नाही. नाही वाढवत जाऊ आपण याला पट्टी देऊ खाली वाटलं तर सगळं इथं 7 सोडून आणि आपल्याला किती 12 येत होतं ना. एवढंच नाही ना. 19 हा 12 काय म्हणते 19 12 टोटल म्हणजे हा. असं. मग 20 घे 1 इंच वाढून घेऊ आपण हं. बाई या फ्रॉक बिकी शिवेल नाही तुला शिवते फक्त बाकी बाहेरची नाही घेत कोणाची नाही अजिबात. लहान होतं म्हणून नाही तर हा नाही तुझ्या शिवेल भरपूर ना बाई. तुझ्या शिवेल तुला शिवते त्या दिवशी ती लाल बर्थडेची किती छान आली ती फ्रॉक कत्री ताई बर्थडेची. हा ती मागे बरं का माझ्या लेकींना पण शिवून दे एक मस्त पैकी फ्रॉक. ती लाल का? ऑनलाईन आपण ऑनलाईन कापड बोल. क्रेपचं कापड आणि ते काय ते बरंच असतं आणि ते तिला केवर येईन बाई ही फ्रॉक. तिथं जॉईन दिलं का बस सगळं सगळं झालं. प्लेट हे अम्ब्रेला पेक्षा नाही सरसकटचे हा. छान फ्रॉक छान दिसायला छान बॉक्स दिसतात. प्लेट देऊ आपण त्याला. बॉक्स का बरं कापड नको बॉक्स प्लेटला नको. भरपूर कापड भरपूर लागतं. लागण आहे ना नको हे box. कमी. डबल कापड लागतं कारण हा. इथून एक अशी पडते ना बॉक्स प्लेट मध्ये एक इकडून पडेल. परत इथून एक पडते परत इकडून ही अशी हा पडेल. जास्त नको नको बॉक्स. भरपूर कापड लागतं बॉक्स सिम्पलच प्लेट छान वाटतं असं. ते दाट पण दिसतं घेर. आता एवढं प्लेटीला गेले व खाली तिला वर याला का डिझाईन हिची डबल घडी टाकली. तो काठ पूर्ण प्लेटिंगला जाईल ना. पुढे होते कटिंग मारू घ्यावं करायचं. त्यांनी हे ताग्यातून फाडून आणायला पाहिजे होतं. पीस आहे ना. पीस आहे. भरपूर होतीन तिला चुन्या. हा, आणि वर काय? काय लावायचं हा ना. आता ग बाई आणि काय ही घडी अशी करून उघडणार ना तुला. हा. उघडणार ना किती होती पाहू आतली रुंदी किती आहे 5 5 10 एवढी 10 मग आहे ना पुरण ना. पुरेल ना. आपण असं पण आजच घेतलंय आपण ना. एक्स्ट्राच घेतलंय. काट थोडं खाली सरळ सरळ. एकदम परफेक्ट घ्यावं लागतं. काही नाही वाढवाच घेतलेला आहे आपण 1 इंच. खालून मोडपायची पण गरज नाही आहे ना त्याच्यामुळं. कुट कुट कुट. ओके
हां भरपूर मोठं झालं. आणि बाईला स्लीवलेस पण छान वाटतं ना. स्लीव सांगितलं का त्यांनी? त्यांचं काही नाही तसं ना. शूज पण ते बाहेर कपडाच नाही, त्याला आपण काय करू माहिती का, बंदच बांधून हा. येतो त्या याच्या असे नाही फुलं घाल चारपत्री लावून असं. हां अरे गळा. बापरे. गाळा कोणता आहे आणि काय? हा गाळा आहे दीदी, हा मोंडा आहे. कट टू कट. कट टू कट हे याचे बंद होतील वर, काहीच नाही बाईला. नाही फ्रिल फ्रिल करू आपण याची फ्रिल. हा फ्रिल करू. हे पण तुझ्या आपण काढून ब्लाऊजला नाही घेऊ. का केलं? ब्लाऊजला हा. फ्रिल केलं. हा पण काढू आणि हा इथं याला जॉईंट करू आपण. किती घेणार तिची एवढी एवढी बाई? हा फ्रिल. पुढं ना डिझाईन पाहिजे ना तर पुढे आपण 2 बटन लावून देऊ गोल्डनची. हा छोटी छोटी. चालेल. हा. मस्त एकदम. मग ते फुल करण्यापेक्षा बटन छान दिसतील. हां है ना? भारी दिसत. हम्म. आपल्या रेड पण बघा बटन ना पण. असतील मला हा? असं वाटतं. माप काय केलं तुम्ही? खालवर झालं. खालवर कसं काय होतं? काही नाही थोडंसंच. आपण वाढवलेले ना खाली. हा. हा, भरपूर मी. बरं. 7च्या पुढे का वाढवले गं ना. मम्मी रंगीत बटन पण होते ना आपल्याकडं हा रेड कलरचं. नाही का झाल्यावर कट करता येईल. एक्स्ट्राचा राहिले हा. पण लगेच नको बाबा. मम्मी आता बसली फ्रॉक शिवायला. येऊलाच तिलाही असं शिवायला मजा वाटत. ते आहे ना मम्मीलाही मोठ्या मापापेक्षा. मग किती भारी ना. काही त्याला टक्स नाही काही. टक्स देणार आहे का? नाही ना. बरं का, मी साडी द्यायची. आरती बाबा. कट करायचं. पुष्पा मंजूर. काय गं दीदी, हम्म. काय? फ्रिल बसवायची ना आपल्याला. हा मग हे पण मग असं शिवून हे वास शिवून असं ओढून घेऊ. मस्त. दोरीच निघाली नको आहे ना? हा हा. दोरे पण निघणार नाही त्याचे. डोक्यातून जाईल ना बरोबर? हा जाईल म्हणा. कसं शिवते आता? तिकडून कसं काय ओढणार आहे? काय ओढणार? संचित आहे. तुला झोपायचे ना का? हा? काय म्हणते मी दुपारी झोपणार आहे मम्मी आज थोडा वेळ. मी आल्यावर झोपणार का? खरं खरंच? हो मस्ती करू नका लय, हा? का मारलीस गडबड इकडे? कशी नाट मारली? किती वेळ भेटत वेरी न घालते कशाची उपस्थित आहे? ते टी शर्टला पूर्ण आवडे त्याची वेली घालत. 2 घेतले का हिला आपण? हे घेतलं त्या दिवशी. नाही हे मुंबईवर आणलं का? हा तुम्हाला ते घेतलं. ते पिंक आणि ब्लू नाही का बघितलं तुम्ही? हा ए संचू पप्पा मधल्या रूम मध्ये का? आपलं वेळेवर बास्केट वाढायचं. तर ती व्हाईट कलर पिशवी नाही का आपण साड्या आणल्या ती पिशवी घेऊन जा इकडे. पप्पाला दाखवणार मी. टी शर्ट दुकान घेऊन देईन परत मी. घेणार
पाहिजे कधी पण. ऐका ना, एकच कापते आहे यांचा. लेस वगैरे काही नको टोचन लहान टोचन आहे ना, लहान आहे ते. लेस नको. लेस नाही लावायची. नाही नका टोचन कसं- आवले लहान आहे ते बाळ. नका सिंपलच. पूर्ण नाही, अशी साधी थोडी गळ्याला डिझाईन केली असती ना, आपण बटणं लावू ना पुढून. प्लेन प्लेन दिसलं नाही तर नुसतं. बटणं लावू पुढून नका लेस. थोडी ना लांबून लावली तर छान दिसली असती. नका वेदाचे शिवचं शिवेले काहीच नाही. किती भारी दिसते पाहिजे तुम्ही. साधे छान वाटतं. हा काहीच नाही करले कसं ते इतके भारी दिसते ते फ्रॉक. शिवचं आणि वेदाचे दोन्ही सेम. ते एवढं काबर सोडलं ग. ती याचे धागे निघते जास्त. ते जवळून कापलं तर ते लगेच उठून जाईल. पिशवी चुकीची आणली जा. काय हो नको इकडे कुठं काकी घेऊन जातात. नको इथं काकी घेऊन टाकतात. जाईन सामानात आमच्या. सामानात बाई लय कपडे गिरायकांचे कस्टमरचे एखाद्या कपडे जाईन तुमची पिशवी. मग मम्मीचं आणि माझं भांड दिले पाहिजे मुद्दाम आमचे कपडे कस्टमरला. मग काय करायचं बाई. ते म्हणून बघा आयत्या गाऊन आल्या. हा म्हणलं प्रियांकाला परकर घ्यायचे होते. मग ते परकर घेतले. गाऊन पण छान आहे म्हणलं. होऊन जाते नाही चांगले गाऊन तिला. म्हणलं घरगुती तिला म्हणलं मस्त नाही म्हणतो ती. पण मग म्हणलं घरगुती म्हणलं तुला तिथं जाऊन घ्यावंच लागत आहे ना पुढं. तिकडे तर जास्त रेट असते. हा जास्त असते ना. आहे ना कचऱ्याचा इशारा लय महाग आहे. पुन्हा तिथं काय ऊन लय महाग तिथं सगळंच कचऱ्यात आहे. त्याच्यापेक्षा मुंबई परवडते. मुंबई खरंच परवडते. इस्तारी करावं कारण ते पिसाला गाव कचऱ्यात आहे. बोर्ड आहे ना इथं जवळ घ्या ना इस्त्री. मग कोणत्या गावात? सतरंजी बी बोर्ड बी जवळ. त्याचं पॅटर्न काढायचं आपण. आपण हा इस्त्री करून द्या. नाही ते लई गोळा आहे ना कापायच्या आधी असं म्हणते. दीदी म्हणते कापायच्या आधी एकदा इस्त्री त्याला हात मारला असते. आता झालेच नाही निघणार आणि टोचणार बी नाही काहीच नाही. हे दोन नेसली. भारती पवार हा आणि सावंतबाई. हा हे वाऱ्याला काय करावं? वारं सुटलं. ते वाऱ्यामुळे आपल्याकडे पाऊस पडत नाही. काल परवा चांगलं झालं 2 दिवस. वारा नव्हतं म्हणून तो पडला असेल तो एकदम. एक कमेंट येईल दे तू असली का. काय तुला मामी नाही आहे का वाचलं. कचऱ्यात आहे. मामा दिस- अगं उचकून पाहिजे त्यात काय आहे मग अरे हा बरोबर ग्रीन कलरची होती काय? बरोबर हो कचऱ्यात आहे. तिचं काही चुकलं पाहिलं का. थांब ग शिवू नको आपण साड्या पाहू. कचरे त्यांनी साडी ए वाव. अशा कुठं दिसल्या का दीदी आपल्याला त्या दिवशी. नाही पाहिलं आपण. नाही पाहिलंच नाही आपण. छान आहे फोटो छान दिसेल. हां ही छान आहे. ही पण सुंदर. आपण ही पाहिले या माऊली. याच्यातली ग्रे कलर पाहिलं मी. ब्लाऊज शिवा आता लवकर. कापून फॉल लावून दे. हां याला तिचं कसे आहे कचरे कधीशीला घालता येईल ना. हा ही कोणती दोन्ही पण छान आहे. है ना? दोन्ही पण छान आहे. खोला ना आपण कापायच लागत. तुझ्या ब्लाऊज पीस सारखाच. नकाला पसर होतो उनगडल्या का आता कापून घ्या ना, म्हणजे मला ब्लाऊज कापायला. जस्ट कापायच्या का मी फ्रॉक शिव राहिले कचरे ताई. नाही नाही कापायचं. जरा ते पसरा उठला. मा फोन झाला पसारा आवरून. दोन्ही हाताने बाजूला करायला झाला पसरा. संपलं पसारा आमचा. दीदी, कैची कोणतं घे. भारी दिसतो का दीदी. कैची घे. मम्मी परत तशीच बसून मला खाली. ती जास्त आवडली ती. कचरे ताई मला तर एवढे एक्स्ट्रा आलं नाही मला तेवढं कापावं लागत काय नाही म्हणला. दीदी आतून आहे ना पिकोच्या मशीनवरती अशी झिगझॅगची हे करून आपला दोरा कडक आहे ना. टोचन त्याला साधा दोरा पाहिजे. टोचन का कचरे ताई पिकोचा द्वारा नाही टोचणार. फक्त असं झिगझॅगची शिलाई मारून द्यायची लांबलं म्हणजे दोरे निघणार नाही त्याचे. फिटिंगला उलट पलट नाही करता येणार ना.
बल्ब किती 5 बल्ब आहेत. ते बल्ब नाही उडवले ना अजून एकदा पण. नाही आहो पान 4-5 वर्ष झाले मशीन लागत. भारी असते ते. कंपनीचे आहे ना. उडण्याजोगे नसतील, कंपनी शेवटी उडण्याजोगे नसतील. जाईन जाईन पाय डोकं. मग आता तरी किती लांब पाळाचं डोकं का बघू केवढं आलं. भरपूर झालं ना. हा दीदी सुद्धा जाईन ते. आता डायरेक्ट बाई बसून घे. हे खालवर नाही वाटत ना. नाही बाई बसून घेऊ डायरेक्ट. हा होय बाईच बसून घ्या ना खाली. आता काय आपल्याला आस्तरलंच हे करायचंय ना. सुन्यात का ग दीदी इकडून नाही पिको केला. नाही मग कशाला टोचन तिला मधून. ते ह्याच्यात जाईल ना शिलाई मध्ये. परत जॉईन जाणार. द्यायचे होते ना. जेवढं उरण तेवढ्याला देईन ना. आधी करून घ्यायचं. कपडा कमी आला मग जुगाड केला नाही का. तसं देण्यापेक्षा परत नाही. एक घेते ना फिटिंग मध्ये जाईन. एवढं 1.5 इंच 2 इंच फिटिंगसाठी घ्यायला आपण. एवढं फिटिंगचंच आहे. 2 इंच भरपूर झालं. दाब टिपते वरून. तेव्हा कचरे ते पाकिट छान दिसते. सुंदर सुंदर. तिला बाहेर ऑर्डर आहे डायरेक्ट फ्रॉकची. ऑनलाईन साड्या काढून टाक ना पण. फिटिंग मध्ये जाईन ना ते. ती लोक आहेत ना तिला साड्यांची लिंक पाठवतात ऑनलाईन. हा तुम्ही पाहते का. मी पण साड्या पाहते. मागवते आणि त्यांचे फ्रॉक शिवून देते. हा मी पण पाहते ना. तुम्ही त्या दिवशी वेलवेटची शिवले बघा. मायलेकींचे ड्रेस मस्त एकदम. बघते त्याची मी. याला गुजरात त्या साईडला राहिला येते. काय गुत्तय धागे बारीक बारीक आता वेगळे धागे निघतात ह्या ते कपड्याचे. पाय ना नाही सगळं ओढून येईल. नाही साड्या घेतल्या हौशेने. फुगल्या नाही पेमेंट आलं नाही तर मला म्हणजे असं बघितलं एकदम भारी नाही का वाटलं. मनात बसल्या. मनाला बसलं. सिल्कचं काय आपण कायमच घालतो नाही का. या शाळेत पण छान वाटते. कधीतरी वेगळं. शाळेत पण छान वाटते. ही फुगल दिली होती नॉर्मल वाटते मला ती. मग हिचं आणि तिचं सूत वेगळं वाटतं. थोडं धुतलं सॉफ्ट पडेल पण असं वाटतंय. हा बाई दीप गळे हा मस्त पैकी. मी इथं आले नाही का त्याच्या आईला म्हटलं अगं आई ब्लाऊजची पिशवी नाही आहे ग. हा आई म्हणजे दाम आता. हा तर मग वहिनी म्हणते मी एक पिशवी बघितली आई सापडली. आता दादा आले तर आणते. आणि तुम्ही शिवलंच नाही नेलं. मला वाटलं शिवलं नाही नाही तिथं मोकळा वेळ ते भेटेल. दुसरे शिवले ना नंदीचे नाही का तुम्हाला म्हणलं कटिंग हा, केले हा. 2-3 राहिले ते घरी पूर्ण केले. आणि तिची मशीनला मोटर नाही ना पाय दुखायला म्हणजे जड आहे ती. फॉल पिकोची हा. मशीन आहे ना थोडी जड आहे. वापर दोन्ही हा. फिटिंग केलं का. भारी दिसतं हा. मग ते. आणि प्लेटी हे करायला आपल्याला बरे पडतील अहो. हा म्हणजे लय पण चुन्या नको. म्हणजे लय फुगेल पण नाही दिसणार. मीडियम मध्ये चुन्या छान. मीडियमच होणार आहे. हा. पीस केवढा घेतो दीदी. दीदी बघ एवढंच एक्स्ट्रा आहे फक्त. हा, आता आता हा एवढा त्याच आहे आणि हे एवढं एक्स्ट्रा आहे. हम्म. लय नाही प्लेटी आहे ना. आम्ही लावून बघितलं का हे एकदम परफेक्ट होणार ते. याच्यावरतीच प्लेटी टाक. उलट कोणतं सुलट हा. कोणतं.
असं जॉईन करून घ्यायला डायरेक्ट प्लेटीने असं जॉईन करलं ना हा ना मग, पण मग याच्यावरच टाक प्लेट. त्याला लावताना का आधी प्लेट तयार करून घ्यायची? नाही नाही, नाही, डायरेक्ट त्याला- याच्यावरच हा. अंदाजे, म्हणजे आपल्याला कळतं पण ना. आणि मोजून पण टाकता येईल आपल्याला याच्यावर, त्याचं जेवढं आहे तेवढं पण टायमिंग लावला ना प्रॉपर शिवायला घेतली नाही हो टाइम. चाललंय आपलं ते असं. लावायला लागत काय ना आपलं असं पण मग चाललंय आपण जंगल मध्ये मग. उठतो एकर. बरं का दीदी, 15 मिनिटाचं काम नाही होते. हा असं. असं आणि एवढं आहे ना, तर चुन्या मारून काहीच हरकत नाही करायला आपल्याला, आहे की नाही? म्हणजे एवढं फिटिंगमध्ये जाईल. एकदम भारी दिसू राहिलं होतं तर ते हा ना. दी तुला शूट एक फ्रॉक हा आता मी फ्रॉक कधी घालते अशा. त्याला काय होतंय शूटला हो एकच शिवून ठेवायची न ती एकदाच घालायची तू त्यात. घालत नाही, तुला कंटाळा आहे म्हणून. खरं पण हल्लीचे पूर्ण फ्रॉकी स्कर्ट टॉप हे नाही आहे. मला पहिले आवडायचं, पण मग आता कसं मेकअप ऑर्डर एकदाच ड्रेस घातला का चाललं, आणि ते कधी घरी घालणार वापरायचे का दीदी? नाही हो. एवढं कास काय घरी वापरायची का? मी माझं लग्न ठरलं तर मी कामाला स्कर्ट टॉप घालून जात होते एकदम परफेक्ट. आणि सुपरवायझर वाढायची. लग्न ठरल्यामुळे तरी बरोबर करते मी तर टेन्शन. नाही टाकत मी 15 दिवसातून महिन्यातून असा राहतो. रोजचं एक ब्लाऊज जरी टाकलं ना हो बापरे, मग ते काय बघायलाच नको. तुम्ही टाकत नाही. आपण तेवढं ते स्पेशल नाही ना कचरे ताई, आपण आपले बाकीचे कामं करून ते करतो ना माझं. पण मग ते भारी होईल मग, हा खरंच अगं दीदी. चालन. हा मग हो मला आवडतं ब्लाऊज पेक्षा काही त्याला गोट करा आणि हे करा. दीदी हे सरळ सरळ आहे म्हणून. जाऊ दे काही नाही, कापून टाकता येईन कडच. नको तेवढं एकच चुनी बसत. साईडला दे ना, नको नको तिथं. म्हणजे शिवण मग जाणार ती. आधीच कपडा कमी कुठं कापीत केला तो गेर कमी होईल. तरी अरे ना. अगं बाई त्याला शिवून दिल्या वरून दापटीप द्यावर. दापटीप देऊ. काळा पडतो काही नाही त्याला काही नाही होत, तो मध्ये टच करायचं बोट नाही लावून. ना. दापटीप छान वाटन. म्हणजे कसं ते प्लेन राहील ना खाली. प्लेन फुगणार नाही ते. वरून दापटीप. लय मोठी झाली का ग? नाही काय त्या गरज नाही वाटत हो कचरा काही. नाही दापटीप उलट तो दोरा दिसन वेगळा आहे जरा. नाही हो काहीच गरज नाही कचरे त्या काय सुंदर बसलं ते. काहीच गरज नाही. दापटीप दिसली तर जरा नाही नका नका कचरे ते भाजी वाटली ते प्रेस करून देईन हलक्या हाताने. छान झाली. बढिया. दीदी तुला शूटला शिवायला पाहिजे, छान शूट होईल तेव्हा. मी एवढे असते तर घालते. येईन तुला नाही, जीन्सवर. तो पिंक वाला फ्रॉक हिला मोठा होईल का? कोणता साक्षीचा फ्रॉकचा साडीचा शिवला येतो पूर्ण फुल आहे. फुले मग हा मग फुल म्हणले हो मोठाच होईल ना कचरे ताई. दाखवून जाईल हे. हा झाकून जाईल ते सगळे. शूट काढाय पुरतं. नाही ते झाकून जाईल. त्या साऊथच्या साडीवर काढला का ग बाई? नाही ना हो. ही त्यांची साडी आहे, आपल्या कशी हा दोन आहेत. दोन्ही त्या येतात का ते पिशवीत ठेवलेलं आहे चेंज. चैनीच्या पिशवीत ठेवली साड्यांच्या बरोबर. गोंडे जाऊ दे करता येईन. त्याला करू ना गोंडे. मध्ये हिरव्या कापडाचेच करून त्याला वेस्ट लावून देऊ खाली. हा 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 यालाच करू आपण. झाली. पण आणि मला लाईट नाही काही काय. वेळ नाही लागणार आहो मला. आज टिकली बाई लाईट. म्हणून तर काम झालं. काल है ना? पण टिकली थोडी 3 दिवस सतत. सतत. आणि काल सारखी. काल थोडी टिकली ना म्हणून हो. काम झालं. काल पण 2 ब्लाऊज शिवले ना दीदी. काल 2 शिवले. कार्ड दिलं पण तिकडे राहिलं बरं का. नंतर फोटो काढून तुम्हाला ते पाठवून द्यायचा नंबर. काय झालं? इन्व्हर्टरवाल्याचं. हा ना. सर कार्ड काढून दिलं पण मी काय करायला लावलं तिथंच राहील. फोटो नाही काढून घेतला.
टोचणार पण नाही अस्तर 2 लावले ना आपण त्याला. मस्त वाटतंय ना. कचरे ताई आता फ्रॉक मी शिवू शकते छोटे. अहो पातळ अमरेलाला कसा तो हा, गोल आपण- घेऊन द्यावा लागतो ना. हा, आणि आपण त्याच्यातले ना आपल्याला शिवण बऱ्यापैकी माहिती आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही येत. साडीचं सरसकट कापून घ्यायची साडी हा, झालं. त्यांना आता हिच्या 3-1 वर्ष येईन ही फ्रॉक जवळजवळ. हा कारण आपण छातीत पण भरपूर वाढवलं कचरे ताई. आधी एवढंच दिसत होतं नॉड शिवून टाकली ना, बरोबर. नॉड हा टाकली ना. ती काही तिकून आता ही एक एकूण आधी आणि कसं ते बांधायला. हा, ती छान वाटत बावली सारखी दिसन एकदम. आणि त्यांना म्हणा छान फोटोशूट करायचं मस्त. बढिया बढिया वाला का एवढं त्यांना म्हणलं मी देणारच नाही. नका हो म्हणे, मला शूट करायचं आहे एखाद्याशी छान. करणार तो नाही. कागद वाज. नाही तर मग काय. नवीन लक्ष बाहेर गेलं बघ. हा, धुणं किती वरती मग दादूचेच खूप आहे जाड पॅन्ट त्या. अरे जीन्स नाही आता बाई. दीदी होती का लहान परत तू? हा ना. नाही तिची लय हाऊस करेल अहो कचरे ताई. हे ती फ्रिलची बाई बघली आपली आयडिया छान दिसते. नव्हते नाही, तिची सगळी हाऊस झालेली. आमची आयडिया कामाला आली फ्रिलच्या बाईची. छान झाली. सुंदर दिसते असं. म्हणूनच म्हणलं बसा एक से भला दो. कशाला म्हणते? फुलोरा. हा? अरे बापरे. दीदी ते बटन घे बटन. गोल्ड खाली झुमक्याला. झुमक्याला का? हा छान दिसन. इथे दीदी ते या काड्यात काम होतं. 4 पदरे असले का पत्रे ते फिट्ट आणि भक्कम होतं. सुई लागन बरं का हाताला. ते दिसत नाही एक तर ते बटनाचं. त्याच्यामुळे मी इतक्या वेळ थांबले. मी गेले असते घरी मागाशी. फ्रॉक फ्रॉक बघायसाठी कसतरी ताई थांबल्या फ्रॉक पाहायला एवढा टाइम. नाही, अर्धा तास लागला असेल ना कसतरी ताई. हा. अर्धा तास. मध्ये आपली झलक. मस्त दिसते. एक नंबर. मम्मीचे ना ते इकडे चालू आहे कस्टमर आयब्रो. तर फ्रॉक शिवेपर्यंत एक पण कस्टमर नाही आलं. फ्रॉक शिवून झाली आता लगेच ना कस्टमर पण चालू झाले. चहा ठेवलाय. 4 वाजले. मला लय भूक लागली त्याच्यामुळे मी आता मस्त चहा खारी खाणार आहे. मम्मी चहा ना दूध प्याला आणि ते बघ तिकडे पाहिलं का क्वाटो जाऊन झोपला मस्त. पाहिलं का क्वाट मस्त गादीनं जाऊन झोपला. आंघोळ चालू आहे. त्याच्यामुळे ना आता साईवर काढून ठेवलं कारण लाईट पण राहत नाही. त्याच्यामुळे लाईट नसल्यावर ना ती खराब होऊन जाईल. साय मस्त आहे. त्याच्यामुळे आता मी एकदा चहा घेतला का आपण मग तूप करेन. तूप करावंच लागणार आपल्याला जायचं आहे ना, ते खराब होऊन जाईल. आणि 2-3 दिवस लाईट नव्हती. मध्ये पाहिलं का तूप कसं आहे? साय पाहिली कशी आहे? नाही अजून पाहते नाही थोडीशी. हा ना, साय वरून छान दिसते पण लाईट नव्हती 2 दिवस. चहा खारी खाते पण मी आज खाणार आहे. जेवण कर ना दीदी. नको चहा खारीच खाते. भाजी आवडली नाही तुला भोपळीची? आवडली. मग मम्मीनं आता परत बसली ब्लाऊज कटिंगला. मम्मीने अख्खा सगळा हॉल आवरून घेतला एवढा. मम्मी ती जोडी कधी सोडायची आता? लक्षातच नाही ती जोडी सोडायची खरं. तर आता आहे ना मम्मीनं ब्लाऊज कटिंग करणार आहे. मी हा ब्लाऊज शिवणार आहे. मम्मी दुसरा शिवणार आहे. तो अर्जंट द्यायचा आहे त्याच्यामुळे. तर आता दोघीजणी ब्लाऊज शिवतो मस्त. इतक्यात पाऊस आला आणि इतक्यात ऊन पडला बाहेर. तर थोडीशी डिझाईन करायची मस्त नावारीवरचा ब्लाऊज आणि ते काटन ते उरलेले साडीचे त्याची डिझाईन थोडीशी करायची मस्त. प्रिन्स कटच घेते ना. नाही वन टचचा. ती किती लहान आहे. हां 3रीला का काय पुढं प्रिन्स कट शिवते. वन टचचा शिवते ना. हां घे. ब्लाऊज शिवते मम्मी कटिंग.